हाय फ्रेंड्स, आजच्या क्लासमध्ये आपण वर्ब्स अँड इट्स टाइप्स हा टॉपिक बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तसे सगळेच पार्ट्स ऑफ स्पीच महत्त्वाचे आहेत, पण या टॉपिकला सेंटेन्सचा आत्मा असं म्हटलं जाते. भटकती आत्मा नाही, आत्मा असं म्हटलं जाते. सो वर्ब अँड इट्स टाइप्स अल्सो कॉल्ड ॲज द हार्ट ऑफ अ सेंटेन्स. जसं आपल्या शरीरामध्ये हृदय एकदम इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, जसं ते फंक्शनिंग करतं तेच फंक्शन आहे वर्बचं या ठिकाणी. नाव डेफिनेशन काय? तर वर्ब इज अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस ॲक्शन. काय काय? वर्ब्स विच एक्सप्रेसेस ॲक्शन, देन स्टेट, पोझिशन, फिलिंग और एक्झिस्टन्स. वर्बचा सेंटेन्समध्ये हा रोल आहे की जे सब्जेक्टने केलेली ॲक्शन इंडिकेट करते, देन स्टेट शो करतं आपल्याला, देन पोझेशन जसे की आय हॅव अ कार, आय हॅव अ मोबाईल, अशा प्रकारचे सेंटेन्स, फिलिंग्स अँड द एक्झिस्टन्स. एव्हरी सेंटेन्स मस्ट हॅव अ वर्ब टू बी कम्प्लीट सेन्स. कोणत्याही वाक्याला जर पूर्ण अर्थ प्राप्त करून द्यायचा आहे, आपल्याला त्याचा पूर्ण अर्थ येईल असं वाक्य लिहायचे, तर वर्ब इज नीडेड इन दॅट सेंटेन्स. अ वर्ब एक्सप्रेसेस ॲक्शन, जसे की राम रन्स फास्ट. सो रनिंग इज अ ॲक्शन. रन म्हणजे पळणे आणि ते एक ॲक्शन आहे. तर राम काय कृती करतोय? डान्स करतोय, रनिंग करतोय, बसलाय, काय करतोय? तो रन्स. राम रन्स फास्ट. तो राम है सब्जेक्ट, रन्स है V1 और फास्ट क्या है? ठीक है, फास्ट क्या है? इट्स नॉट कंसिडर एज द ऑब्जेक्ट. लाइक सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ये आदत लगी है अपने को, लेकिन इट इज नॉट नेसेसरी इन एवरी सेंटेंस देयर शुड बी द ऑब्जेक्ट. जरूरी नहीं है कि ऑब्जेक्ट हो. अब फास्ट रन्स के बारे में इंफॉर्मेशन दे रहा है, तो ये है बेटा एडवर्ब. ओके, ये है एडवर्ब. अब एडवर्ब के बारे में भी देखेंगे, लेकिन वर्ब के बाद. So there are the few important types of the verb we are going to discuss here in this topic. Okay, types of the verb. Like the transitive verbs are there, intransitive verbs are there, regular verbs, irregular verbs, weak verbs, strong verbs. Okay, then phrasal verbs है, modals है, infinitives है, finite verbs है, infinite verbs है. तो ये सब वर्ब्स हम यहाँ देखने वाले. एक 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 कॉन्सेप्ट आपकी क्लियर होनी चाहिए. तो हर एक बिल्कुल सिस्टमॅटिक एक्सप्लेन करूंगा. इसमें जीरेन भी है, हे बड़े क्लास को है. तर ज्या ज्या कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात येतील त्या कॉन्सेप्ट नोटबुकमध्ये लगेच लिहून घ्यायच्या, आणि ज्या कॉन्सेप्ट लक्षात येणार नाहीत त्या पुन्हा समजून घ्यायच्या. कमेंट्समध्ये आपण कमेंट करू शकतात की सर प्लीज एक्सप्लेन इन इझी वर्ड्स. असं जर झालं तर मग आपल्याला सगळ्या कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होतील आणि कुणावर डिपेंड राहायची आपल्याला गरज लागणार नाही या टॉपिकसाठी. व्हाय इज अ वर्ब इम्पॉर्टंट? वर्ब का आवश्यक आहे, कशासाठी आवश्यक आहे? विदाउट अ वर्ब सेंटेन्स इज इनकम्प्लीट. एज वी हॅव डिस्कस, विदाउट वर्ब सेंटेन्स इज इनकम्प्लीट. फॉर एग्जाम्पल, इफ आई से दैट लाइक राम बॉय, राम क्या है? बॉय है. तो सेंस नहीं आएगा. जैसे कि राम अ गुड बॉय, तो हम अंडरस्टैंड तो कर लेंगे, हाँ राम इज अ गुड बॉय, बट इज होना जरूरी है. तो यहां पे आएगा ये वर्ब. ओके, स्टेट इंडिकेट कर रहा है, राम इज अ गुड वर्ब. लिंकिंग वर्ब है, राम इज अ गुड बॉय, बर्ड्स फ्लाई इन द स्काई. ये जो फ्लाई है ये भी एक्शन इंडिकेट कर रहा है. किसकी एक्शन इंडिकेट कर रहा है? बर्ड्स की. एव्हरी कंप्लीट सेंटेन्स मस्ट कंटेन एटलीस्ट वन वर्ब. कमीत कमी एक वर्ब पाहिजे सेंटेन्समध्ये. हे अगदी डिटेलमध्येच बघणार आहेत. फक्त एवढं लक्षात घ्या, वर्ब इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सेंटेन्स. इसके बिना किसी भी सेंटेंस को कंप्लीट सेंस नहीं है. जैसे किसी बच्चे को, किसी आदमी को अगर सेंस नहीं है तो हम उसे क्या बोलते हैं? नॉनसेंस बोलते हैं. तो सेंटेंस भी शायद अगर इसके एब्सेंस है तो वो नॉनसेंस है, मतलब उसको सेंस नहीं है. देन नेक्स्ट इज types of verbs. So all these types we will discuss in the detail.
शॉर्ट में एक बार यहाँ देख लो। मेन वर्ब क्या है ये हम इसमें जानेंगे। देन हेल्पिंग वर्ब्स, एक्शन वर्ब्स, लिंकिंग वर्ब्स, ट्रांजिटिव, इनट्रांजिटिव, रेग्युलर, इरेग्युलर, फायनाइट, नॉन फायनाइट। तर याच्यामध्ये आणखी 3 स्लाइड आहेत ज्या नंतर तुम्हाला अभ्यासावं लागणार आहेत मोठ्या क्लासमध्ये। फ्रेझल वर्ब्स आहेत, मॉडेल वर्ब्स आहेत, जिरेंड आहेत, पार्टिसिपल्स आहेत, हे सगळे खरं तर याचेच टाइप्स आहेत, पण इथं आपण एवढेच टाइप्स बघणार आहेत म्हणजे अगदी एवढ्या कॉन्सेप्ट आपले सहज लक्षात राहतील। तो चलो बच्चों देखेंगे मेन वर्ब क्या है। तो शोज द मेन एक्शन इन अ सेंटेंस। एक्शन इंडिकेट करते का नाही, डान्सिंग वगैरे, प्लेइंग आहे, रनिंग आहे, हे एक्शन इंडिकेट करणारे वर्ड्स आहेत। आता हे सगळे टाइप्स डिटेल बघतोय म्हणून ही स्लाइड आपण स्किप करू आणि पुढची स्लाइड जी टाइप्स ऑफ वर्ब्स, मेन वर्ब्स, ओके, ये है मेन वर्ब्स। मेन जैसे कि उसके नाम में है मेन, अ मेन वर्ब शोज द प्रिंसिपल एक्शन इन अ सेंटेंस। ये प्रिंसिपल एक्शन, चीफ एक्शन, मेन एक्शन, हाँ स्कूल के प्रिंसिपल नहीं, प्रिंसिपल मतलब चीफ एक्शन। वाक्यामधली मुख्य क्रिया कोणती आहे ती ओळखणं, ते इंडिकेट करणं कुणाचं काम आहे, तर हे मेन वर्बचं काम आहे। मेन वर्ब shows the principal action in a sentence। just identify the main verb। she sings beautifully। देखो ये जो है तो ये सब्जेक्ट है, sings जो है वर्ब है, वर्ब में भी है V1 फॉर्म, इसमें भी है V1 फॉर्म। अब sings how beautifully, what न प्रश्न विचारला तर ऑब्जेक्ट मिळतो, how न प्रश्न विचारला तर ऍडव्हर्ब मिळतो। सिंग्स हाऊ ब्युटिफुली, हाऊ न प्रश्न विचारतोय आपण वर्बला म्हणून हे येणार बेटा ऍडव्हर्ब, पण आपला प्रश्न फक्त वर्बच्या संदर्भात आहे म्हणून आपण पुढचं पार्ट्स ऑफ स्पीच सध्या बघण्याचं काही कारण नाही। द बॉय किक्ड द बॉल, ये V2 है, वर्ब का सेकेंड फॉर्म है। वी स्टडी इंग्लिश, स्टडी अभ्यास करणे, ओके, काहीतरी कृती दर्शवते, आपण काय करतो ते सांगते। द ट्रेन अराइव्ड लेट, ये वर्ब का सेकेंड फॉर्म है। द सन शाइन्स ब्राइटली, ये वर्ब का फर्स्ट फॉर्म है, मेन वर्ब है। ते सगळे जेवढे काही येलो कलर मध्ये दिलेले आहेत हे वाक्याचे मेन वर्ब्स आहेत। यांना स्किप करून वाक्य वाचून बघा। द बॉय, द बॉल, म्हणजे त्या बॉल सोबत तो मुलगा काय करतोय, खेळतोय, लात मारतोय, काय करतोय कळतच नाही। वी इंग्लिश, ओके, वी इंग्लिश काय म्हणजे याचा काही सेन्सच नाही वाक्याचा। वी स्टडी इंग्लिश, सो द मेन वर्ब इज द हार्ट ऑफ अ सेंटेन्स। हा वर्ब इज ऑल्सो हार्ट ऑफ सेंटेन्स, मेन वर्ब ऑल्सो हार्ट ऑफ सेंटेन्स, कारण की जास्तीत जास्त यूज होतो मेन वर्बचा। इट टेल्स व्हॉट द सब्जेक्ट डज, काय सांगते आपल्याला, सब्जेक्ट काय करतो हे सांगते। बघा इथे पण बघा ना, वी स्टडी इंग्लिश, सब्जेक्ट काय बेटा वी आहे, म्हणजे आपण काय करतो हे कोण सांगतंय, वर्ब सांगतंय। इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट वर्ब इन अ सेंटेन्स, इट कॅन स्टँड अलोन इन अ सेंटेन्स, याला दुसऱ्याची गरज नाही, एकटं येऊ शकते आणि आलेलं सुद्धा आहे। आता बाकीचे जे काही हेल्पिंग वर्ब्स आहेत इथे दिले, एम, इज, आर, वॉज, वेअर, बी, हॅज, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, ठीक आहे, डीड, विल आणि बाकी मॉडेल ऑक्झिलरी आहेत जे आपण डिटेलमध्ये बघणार आहेत। बघा मेन वर्बची कॉन्सेप्ट क्लिअर झाली। सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये हे एकटं स्टँड होऊ शकतंय। शी सिंग्स एवढं पण वाक्य येते, शी सिंग्स, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट काय करतंय, सब्जेक्टच्या ठिकाणी नाउन किंवा प्रोनाउन असू शकतंय, सब्जेक्ट काय करतो हे आपल्याला क्लिअरली कळतंय, त्याला काय म्हणायचं बेटा, मेन वर्ब। आफ्टर द मेन वर्ब like the some helping verbs are there, okay, helping verbs are there। helping या नावावरूनच लक्षात येईल, helping it means to help someone, helping it means to help someone, कुणाला तरी मदत करते, मग कुणाला मदत करणार आहे, ते वर्बला मदत करणार आहे। helping verb assist the main verb, त्याचा स्पेसिफिक टेन्स सांगण्यासाठी हेल्पिंग वर्ब त्याला मदत करते। आय सिंगिंग गलत, आय टीचिंग
गलत. आय एम टीचिंग, आय एम सिंगिंग, शी इज टीचिंग, शी इज सिंगिंग. म्हणजे हे एम, इज, आर हे जे आहेत ना बेटा, हे आहेत हेल्पिंग वर्ब्स. ते मेन वर्बला हेल्प करतात बघा. शी इज सिंगिंग, या इज मुळे कळतंय याचा टेन्स. टेन्स कोणता आहे याचा? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. दे हॅव कंप्लीटेड द वर्क. आता कंप्लीटेड हे V3 आहे आणि हॅव जे आहे या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे. टेन्स इंडिकेट करणार प्रेझेंट परफेक्ट टेन्स. येते लक्षात? बघा किती सिंपल आहे. आता हे जे दिलेत इज, हॅव, एम, वॉज, विल, कॅन, शुड, डिड नॉट, आर, ऑल दीज आर द हेल्पिंग वर्ब्स. हे हेल्पिंग वर्ब्स एकदा आपण लक्षात ठेवले, पाठ करून ठेवले, कारण हे काही बदलणार नाही आहेत. लाईक द मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज हे सेम राहणार आहेत. काय बदल होणार आहे याच्यामध्ये? त्याच्यामुळे एकदाच काय तर निपटून घ्या, याला पाठ करून टाका. हेल्पिंग वर्ब्स आर यूज विथ द मेन वर्ब टू शो. कशा कशासाठी यूज होतात बेटा? टेन्सचा टाइम सांगण्यासाठी किंवा टेन्सलाच पर्यायी शब्द टाइम वापरला जातो. त्याच्यानंतर मूड, फिलिंग, ॲटिट्यूड कसा आहे आपला हे सांगण्यासाठी उपयोग होतो. निगेशन्स, क्वेश्चन्स, एम्फेसाइज. एम्फेसाइज म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवर भर देणं. आता तुमच्या मानाने हे थोडं जास्त डिटेल आहे, पण तुम्हाला जेवढं याच्यातलं घेता येईल तेवढं घ्या. जसं की इथं आय एम रीडिंग अ बुक, एम है, वॉज है, विल, कॅन, शुड, डिड और आर, ऑल दीज कॉल्ड एज द हेल्पिंग वर्ब्स बिकॉज दे हेल्प टू मेन वर्ब. आता बघा काही ठिकाणी ते ॲबिलिटी शो करते. यू कॅन डू दिस. कॅन म्हणजे काय करते? आपल्या क्षमता इंडिकेट करते, क्षमता दाखवते. हेल्पिंग वर्ब्स कम बिफोर द मेन वर्ब दैट वी नो दैट. दे कैन स्टैंड अलोन, ये भी हमको पता है. देयर कैन बी मोर देन वन हेल्पिंग वर्ब इन अ सेंटेंस, हो सकता है ऐसे. दे चेंज अकॉर्डिंग टू सेंटेंस, टेन्स, मूड और सब्जेक्ट, ज्याला आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणतो आणि तोही टॉपिक आपण लवकरच बघणार आहेत. तर हेल्पिंग वर्ब तुमच्या लक्षात आले असतील. बिलकुल सिंपल आहे, याच्यामध्ये एवढं काही अवघड नाही. ॲक्शन वर्ब, ॲक्शन वर्ब एक्चुअली मेन वर्ब कंसिडर एज द एक्शन वर्ब. बहुत सारे मतलब एक ही कॉन्सेप्ट है. तो रन, जंप, डांस, राइट, ईट, ऑल दीज आर द मेन वर्ब्स इन अ सेंटेंस. हे ॲक्शन इंडिकेट करणारे आहेत. अँड ॲक्शन वर्ब शोज फिजिकल और मेंटल ॲक्शन. काय इंडिकेट करायले? फिजिकल किंवा मेंटल ॲक्शन. म्हणजे आपलं पळणं, उठणं, बसणं, विचार करणं ही सुद्धा एक कृती आहे. मेंटल ॲक्शन कोणकोणसे? शोज ॲक्शन डन बाय आवर माइंड. थिंक, बिलीव्ह, रिमेंबर, फॉरगेट, अंडरस्टँड. हे मेंटल ॲक्शन्स आहेत. काहीतरी कृती करावं लागते की नाही? आठवायला कृती करावं लागते, विसरायला काहीतरी कृती होतेच आपल्याकडून इनडायरेक्टली. देन शी सॉल्व द पझल. सॉल्व सोडवणे. ती काय करते? पझल सोडवते किंवा तिने पझल सोडवले. सॉल्व V2 आहे ना, तिनं पझल सोडवले म्हणजे ॲक्शन कंप्लीट झालेली आहे. मग कृती काय केली आहे? ॲक्शन काय केली आहे? की ते पझल सोडवण्याची ॲक्शन झालेली आहे. येते लक्षात? मग ॲक्शन वर्ब्स लाईक मेक आर सेंटेन्सेस लाईव्हली अँड मिनिंगफुल बाय शोईंग व्हॉट समवन. हा एकदम लाईव्ह वाटते सेंटेन्स, जिवंत वाटतंय. आणखी दुसरी गोष्ट आहे की ते मिनिंगफुल वाटते. तर सेम फंक्शन कोणाचं आहे? मेन वर्ब आणि ॲक्शन वर्ब यांचं सेम फंक्शन आहे. त्याच्यामुळं नेक्स्ट टाईप याच्यामधलं आपण बघणार आहोत लिंकिंग वर्ब. आता लिंकिंग वर्ब्समध्ये बघा, द केक इज डिलिशियस. जसे तुम्ही हेल्पिंग वर्ब बघितले होते काही, पण याच्यात हेल्पिंग प्लस बाकीचे पण आहेत. कोणते बघा? सीम्स आहे, लुक्स आहे, साऊंड, स्मेल, बिकेम. या सुद्धा वर्ब्सला लिंकिंग वर्ब्स असं म्हटलं जातं. पण लिंकिंग काय कॉन्सेप्ट आहे? इट कनेक्ट्स द सब्जेक्ट विथ अ वर्ड और वर्ड्स दॅट डिस्क्राइब्स और रिनेम इट. डिस्क्राइब हा शब्द आहे की असा शब्द, असा वर्ब तो काय करतो? सब्जेक्टला आणि सब्जेक्ट डिस्क्राइब करणाऱ्या शब्दाला कनेक्ट करतो. लाईक ही इज अ टीचर. तो कोण आहे? तर टीचर आहे. म्हणजे सब्जेक्ट
आणि पुढचा शब्द जो टीचर आहे याला तो कनेक्ट करतो अशा पद्धतीनं की त्या ही बद्दल पुढे माहिती दिली जाते. द केक इज डिलिशियस. या केक बद्दल डायरेक्ट माहिती इथे आहे, डिस्क्राईब किंवा त्याचं स्पेसिफिकेशन आहे. दॅट्स वाय द इज कॉल्ड ॲज लिंकिंग वर्ब्स विच यूज टू लिंक द सब्जेक्ट and the describe word given there about that subject. इसके बाद है they are my friends. ये are जो है तो सेम फंक्शन रिलेट कर रहा है यहाँ कि वो इंडिकेट कर रहा है यहाँ अपना लिंकिंग वर्ब का वर्ब. लिंकिंग वर्ब्स डू नॉट शो एक्शन. कुठेही तुम्हाला ऍक्शन दिसणार नाही. आता तुम्ही म्हणाल सर द बॅग लुक्स हेवी, इट्स नॉट कन्सिडर एज ऍक्शन. Then they link the subject to a noun, pronoun, adjective or phrase. यांना ते लिंक करताय. कॉमन लिंकिंग वर्ब्स आर गिवन देअर. हे एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, डू, डज हे आपल्याला माहित आहे. ते सोडून 3-4 दिले तेवढे लक्षात ठेवा म्हणजे हे क्लिअर होईल. तर बघा आपण काय काय बघितले. मेन वर्ब्स बघितले, त्याच्यानंतर आपण हेल्पिंग वर्ब बघितले. आता हेल्पिंग वर्ब्सच रिलेट करणारा लिंकिंग वर्ब सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आता पुढची जी कॉन्सेप्ट आहे विच रिलेट टू द नेक्स्ट टाइप और कन्सिडर टू द नेक्स्ट टाइप ऑफ वर्ब्स अँड दिस इज द ट्रान्झिटिव्ह वर्ब्स. हा ही कॉन्सेप्ट छान आहे म्हणजे थोडंसं वेगळे माहीत नाही लोकांना जास्त. एकच माहिती आहे वर्ड विच गिव्स द इन्फॉर्मेशन, विच गिव्स द एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट एक्शन. ओके, और सिंपल वर्ड विच गिव्स द एक्शन स्टेटस ये भी बोल सकते हैं. वर्ड विच गिव्स द कंप्लीट सेंस टू द सेंटेंस ये भी बोल सकते हैं. अपनी अपनी लैंग्वेज है, ठीक है. सबका मतलब एक है, जिसे सबका मालिक एक है, कुछ फर्क नहीं. ट्रांजिटिव वर्ब, और ट्रांजिटिव वर्ब रिक्वायर्स एन ऑब्जेक्ट टू कंप्लीट इट्स मीनिंग. ऑब्जेक्ट चाहिए इसमें. अब कुछ सेंटेंस दिखे थे उसमें ऑब्जेक्ट नहीं था. बर्ड्स फ्लाई इन द स्काई, बर्ड्स फ्लाई इन द स्काई. तो बर्ड्स फ्लाई इन द स्काई, फ्लाई के बाद में जो है वो ऑब्जेक्ट नहीं है. ऑब्जेक्ट कैसे आता है, व्हाट से क्वेश्चन पूछने के बाद आता है. जैसे देखो शी रीड्स अ बुक, ये जो रीड्स है इसको अगर हम क्वेश्चन करेंगे व्हाट से, क्या पढ़ रही है वो, बुक पढ़ रही है, तो बुक हो गया ऑब्जेक्ट. इसमें भी बेटा ये हो गया डायरेक्ट ऑब्जेक्ट. अगर कोई चीज है तो उसे डायरेक्ट ऑब्जेक्ट बोलते हैं. अगर कोई पर्सन है, इंसान है, उससे रिलेटेड कुछ है तो उसे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट बोलते हैं. नाउन हो सकता है, प्रोनाउन हो सकता है, कुछ भी हो सकता है. दे वॉच अ मूवी, ओके, दे वॉच अ मूवी, तो अ मूवी है ऑब्जेक्ट. ये पूरे ऑब्जेक्ट है. अब जहां जहां ऑब्जेक्ट है उसके पहले जो वर्ब यूज किया है उसे बोलेंगे हम ट्रांजिटिव वर्ब. ट्रांजिटिव, TRANSITIV, ट्रांजिटिव. और इसका ही अपोजिट होगा इनट्रांजिटिव. तो वहां क्या फंक्शन है, ऑब्जेक्ट एब्सेंस है. हे ऑब्जेक्ट जर नसला तर इनट्रांजिटिव आणि वाक्यात ऑब्जेक्ट जर असला तर ट्रांजिटिव. आता मुख्य प्रश्न आहे ऑब्जेक्ट ओळखण्याचा. ऑब्जेक्ट ओळखता येतो का, तर व्हर्बला जर प्रश्न विचारला तर ऑब्जेक्ट ओळखणं काहीच अवघड नाही. व्हॉट न किंवा टू हुम न प्रश्न विचारायचा आहे. सिंपल व्हॉट हे लक्षात ठेवा डायरेक्ट ऑब्जेक्टसाठी. अ ट्रांजिटिव्ह वर्ब नीड्स एन ऑब्जेक्ट टू कंप्लीट इट्स मीनिंग. सब्जेक्ट, ट्रांजिटिव्ह वर्ब, ऑब्जेक्ट. आता वॉच आहे, रोट आहे, हे ऍक्शन वर्ब तर आहेतच आहेत, पण ऍडिशनली त्यांना काय म्हटलंय, ट्रांजिटिव्ह वर्ब म्हणलंय. रोट ऍक्शन वर्ब आहे, मेन वर्ब आहे, ट्रांजिटिव्ह वर्ब आहे. येते लक्षात. म्हणजे एकाच प्रश्नाचं उत्तर असं सपोज दिलं, व्हाट इज रोट इन गिवन सेंटेंस, ये रोट क्या है, और फर्स्ट ऑप्शन दिया मेन वर्ब है, सेकेंड दिया आपको जैसे कि ट्रांजिटिव है, मेन वर्ब है, ट्रांजिटिव है, और थर्ड सेंटेंस दिया या ऑप्शन दिया कि ए एक्शन वर्ब है, और फोर्थ ऑप्शन दिया ऑल ऑफ द अबव आर करेक्ट. तो सब करेक्ट है. रोट तीनों भी है, मेन है, एक्शन है, और क्या है, ट्रांजिटिव वर्ब है. आया समझ में. तो इतना सिंपल है.
जैसे कि द बॉय ईट्स एन एप्पल, ये ट्रांजिटिव वर्ब है क्योंकि इसके बाद ऑब्जेक्ट है। विदाउट ऑब्जेक्ट ट्रांजिटिव वर्ब नहीं होता, ठीक है, विदाउट ऑब्जेक्ट ट्रांजिटिव वर्ब नहीं होता, और जिसमें ऑब्जेक्ट नहीं होता उसे हम बोलते हैं इनट्रांजिटिव वर्ब। क्या बोलते हैं बेटा? इनट्रांजिटिव वर्ब बोलते हैं। तो ये कॉन्सेप्ट ऑलरेडी उसमें ही क्लियर हो गई होगी, लेकिन फिर से आपको एक्सप्लेन करना चाहूंगा। जैसे द बेबी स्लीप्स, वर्ब के बाद कुछ भी नहीं, यहाँ कुछ भी नहीं है, ठीक है, कुछ नहीं। बर्ड्स फ्लाई, यहां भी कुछ नहीं है। हाँ, इन द स्काई होता तो फिर भी ऑब्जेक्ट नहीं है। इसके बाद शी लाव्स, द सन राइजेस, वी वेटेड, काही गरजच नाही त्या शब्दांच्या पुढे काही लिहायची। अशा ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका। दे अराइव्ड अर्ली, सर अराइव्डच्या नंतर आहे शब्द, मग याला ट्रान्झिटिव्ह म्हणायचं का इनट्रान्झिटिव्ह म्हणायचं? तर बघू, तो ऑब्जेक्ट असेल तर ट्रान्झिटिव्ह म्हणू, तो ऑब्जेक्ट जर नसेल मग त्याला ट्रान्झिटिव्ह म्हणण्याचं काय कारण आहे? आणि ऑब्जेक्ट कसा ओळखायचं शिकवलं मी तुम्हाला। या व्हर्बला प्रश्न विचारायचा व्हॉट न। अराइव्ड व्हॉट नहीं, नहीं मिलता। अराइव्ड व्हेन तो अर्ली, ये मिलता है, लेकिन व्हाट से उसका आंसर मिलना चाहिए वो नहीं मिलता, नहीं मिलता तो नहीं है उसमें ऑब्जेक्ट। अर्ली इंडिकेट्स व्हाट एक्स्ट्रा इंफॉर्मेशन अबाउट वर्ब। अब वर्ब के बारे में एक्स्ट्रा इंफॉर्मेशन दे रहे तो उसे क्या बोलेंगे? एड वर्ब बोलेंगे, जिसका यहां हम डिस्कशन नहीं कर रहे। एन इनट्रांजिटिव वर्ब डज नॉट टेक एन ऑब्जेक्ट, इनट्रांजिटिव वर्ब स्वतः सोबत ऑब्जेक्ट घेत नाही, ट्रान्झिटिव्ह वर्ब स्वतः सोबत ऑब्जेक्ट घेतो। हे एवढं सिंपल आहे। त्यानंतर बेटा रेग्युलर अँड इरेग्युलर वर्ब्स, सोपी कॉन्सेप्ट आहे पण एकाच याच्यावरती घेतलेली आहे। रेग्युलर वर्ब्स काय आहेत बेटा? रेग्युलर वर्ब्स फॉर्म देअर पास्ट टेन्स अँड पास्ट पार्टिसिपल्स बाय ॲडिंग ईडी और डी टू द बेस फॉर्म। बघा, मराठीत सांगतो, हिंदीत सांगतो, लक्षात ठेवा। जे आपण मेन वर्ब बघितले ना, बेस फॉर्म, प्ले आहे, वॉक आहे, स्टडी आहे, हेल्प आहे, क्लीन आहे, यांच्या शेवटी जर आपण डी किंवा ईडी लावून जर यांचे V2 V3 फॉर्म पास्ट टेन्स अँड द पास्ट पार्टिसिपल बनवत असो, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे ING लावणं, पास्ट पार्टिसिपल, याला साध्या भाषेमध्ये V2 आणि V3 असं बोललं जातं, कारण हेच तुम्ही जास्त यूज करतात हे मला माहिती। V2 आणि V3। प्ले, त्याचं V2 बनवताना काय करावं लागेल? प्लेड करावं लागेल। इथे सुद्धा ऑलमोस्ट सेम, याच्यात आणि याच्यात जास्त काही चेंज होत नाही, फार कमी वर्ब्स याच्यामध्ये चेंज होतो, ते इकडे येतात इरेग्युलर मध्ये। स्टडी, स्टडीड, स्टडीड, हेल्प, 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 क्लीन, 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 सगळीकडे बघा ना तुम्ही, इथल्या स्पेलिंग जशाल तसे इथे रेग्युलर वर्ब्स। V2 जे आहेत तेच V3, कळालं? असे वर्ब्स ज्याच्या शेवटी डी किंवा ईडी लावून त्याचे पास्ट पार्टिसिपल्स किंवा सिंपल पास्ट किंवा V2 V3 फॉर्म्स बनवले जातात। एकदा आपल्याला कॉन्सेप्ट कळाली, आपल्याला इतरांना ती एक्सप्लेन करता आली पाहिजे, याचा अर्थ आपली ती पक्की आहे। आपल्याला जर इतरांना सांगता येत नसेल याचा अर्थ आपल्याला ते कळालंच नाही आणि ते जास्त काळ टिकणार पण नाही। त्याच्यानंतर इरेग्युलर वर्ब्स। इरेग्युलर वर्ब्स डू नॉट फॉलो एनी रूल, दे हॅव डिफरंट फॉर्म्स। त्याचं V1 ची स्पेलिंग वेगळी, V2 ची वेगळी, V3 ची वेगळी। बघा तुम्ही, GO गो बेस फॉर्म आहे, इथे त्या गोचं झालं वेंट, तिकडे पास्ट पार्टिसिपल मध्ये झालं गॉन, सगळ्या स्पेलिंग वेगळ्या आहेत। त्याच्यानंतर इथे हे इट, इकडे एट, इकडे इटन, इथे टेक, इथे टूक, इकडे टेकन, इथे लक्षात। मग रेग्युलर आणि इरेग्युलर मध्ये काय फरक आहे? रेग्युलर वर्ब्स जे आहेत ते डी आणि ईडी शेवटी लावून फॉर्म होतात। इरेग्युलर वर्ब्सचे सगळे फॉर्म्स वेगवेगळे असतात। यू मस्ट मेमराइज इरेग्युलर वर्ब्स बिकॉज दे डू नॉट फॉलो अ रूल। हे तुम्हाला लर्न करावे लागतील, थोडं कष्ट करावं लागेल, सगळंच इझिली कसं मिळेल? म्हणून यांना लर्न करण्याची गरज नाही, एकदम बिचारे साधे सोपे, शेवटी ईडी लावलं, डी लावलं की काम होऊन जाईल। इकडे मात्र असं नाही, इकडे जर तसा प्रयत्न कराल, ठीक आहे, सपोज यांना ईडी वगैरे लावलं तर 100% तुमचं उत्तर चुकणार म्हणजे
चुकणार, तसा प्रयत्नही करू नका. सो जस्ट हॅव टू मेमराईज. ही कॉन्सेप्ट थोडी नवीन आहे तुमच्यासाठी. फायनाइट वर्ब्स. ओके, फायनाइट, FINITE, फायनाइट वर्ब. फायनाइट म्हणजे काय मित्रांनो? निश्चित. म्हणजे निश्चित वर्ब्स, अनिश्चित वर्ब्स असा साधा फरक आपल्याला याच्या करता येईल. पण निश्चित तर काय निश्चित? ऑफकोर्स आपण व्हर्बच्या संदर्भात बोलत आहोत. व्हर्ब इंडिकेट करतो वाक्याचा टेन्स किंवा टाइम. तर आता इथं आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. फायनाइट वर्ब शोज अ टेन्स, एग्रीज विथ द सब्जेक्ट अँड हॅज अ सब्जेक्ट. जसे की आय प्ले फुटबॉल. प्ले वरून आपल्याला टेन्स कळतो. कोणता आहे? प्रेझेंट टेन्स. शी राइट्स नीटली, हे सुद्धा सिंपल प्रेझेंट. दे आर रीडिंग, अगेन प्रेझेंट कंटिन्युअस. इथे सिंपल पास्ट, इथे सिंपल पास्ट, इथे सिंपल फ्युचर, सिंपल प्रेझेंट. माय ब्रदर हॅज अ बाईक, माय ब्रदर हॅज अ बाईक. आता इथे वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स दिलाय, पण हे रॉंग आहे. हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, प्रेझेंट परफेक्ट नाही, कारण हॅजच्या नंतर व्हर्ब आलेला नाही. येथे लक्षात मित्रांनो, प्रेझेंट टेन्स. दे हॅव फिनिश द होमवर्क. हॅव फिनिश प्रेझेंट परफेक्ट बरोबर आहे. ही वॉज प्लेइंग क्रिकेट पास्ट कंटिन्युअस. ठीक आहे, म्हणजे हॅज हॅव फक्त आलं आणि त्याच्यानंतर जर काही नाही आलं तर त्याचा परफेक्ट टेन्स होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, आवर्जून लक्षात ठेवा, कारण इथे चुका होतात. आता सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर हा मध्ये जो यायलाय तो फायनाइट वर्ब आहे आणि इकडे त्याचं कम्प्लीट मिनिंग. शी राइट्स अ स्टोरी. बघा आता राइट्स काय काय आहे? मेन वर्ब पण आहे, फायनाइट वर्ब पण आहे, त्याच्यानंतर ॲक्शन वर्ब पण आहे आणि ट्रान्झिटिव्ह पण आहे. म्हणजे एकाच वर्बच्या संदर्भात 4 ऑप्शन आले का नाही बघा बरं. मग परीक्षेत कॉम्पिटिटिव्हमध्ये काय करतात? या 4 पैकी 2 देतात किंवा 3 देतात किंवा मग असं कन्फ्यूज करतात तुम्हाला. मग सगळ्या कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर असतील तर उत्तर येतं. आपण जर एकदम थातूरमातूर वरवरचा अभ्यास केला तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सक्सेस मिळू नाही शकत. म्हणून पूर्ण डीपमध्ये फक्त व्हर्ब म्हणजे काय याची व्याख्या आणि 4 उदाहरणं सांगून याच्यावर आपण थांबत नाहीये. खरं तर 2-3 तास टॉपिक चालेल. याच्यामध्ये बऱ्याचशा आणखी कॉन्सेप्ट आहेत ज्या आपण आता स्किप करतोय आणि त्याच्यावर स्वतंत्र लेक्चर घेणार आहेत. फ्रेझल वर्ब्सवर स्वतंत्र लेक्चर घेणार आहेत. मॉडेल ऑक्झिलरीज ते पण वर्बचा टाईप आहे, त्याच्यावर पण स्वतंत्र आपण लेक्चर घेणार आहेत. झिरेंड आहे, ओके, आणि पार्टिसिपल्स आहेत. म्हणजे ॲक्च्युली ते वर्बचे फॉर्म्स आहेत, पण एकाच लेक्चरमध्ये हे सगळं घेणे शक्य नाही किंवा ते लक्षातही राहणार नाही. परंतु एवढा स्कोप आहे ग्रामरला, एवढं डिटेलमध्ये, आणि हे जर अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देता येतात. आपण इंग्लिशमध्ये काय वाचलं त्याचं अंडरस्टँडिंग होते, आपल्याला बोलताना कॉन्फिडन्स येतो. म्हणजे आता बऱ्याचदा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी पण वाचतात, वाचलेलं काय वाचलं हेच कळत नाही त्यांना. मराठीत किंवा हिंदीत सांगायला लावलं तर समजत नाही. मग जर लँग्वेज फक्त रीड करण्याचं स्किल आहे, मेमराईज, रिकॉल किंवा रिमेंबर करण्याचं स्किल तुमच्याकडे नाही, ते तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही याला इंटरप्रेट करून अर्थाच्या दृष्टिकोनातून स्टोअर कराल. येते लक्षात? तर जे काही अभ्यास करायचे ते डिटेलमध्ये. फायनाइट वर्ब शो द टेन्स, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. टेन्स 3च आहेत, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. हे इन डिटेल तुम्हाला सांगितलं, पण कन्सिडर मेन 3 टेन्स करायचे आहेत. दे ॲग्री विथ द सब्जेक्ट इन अ नंबर अँड पर्सन. सब्जेक्ट इन ॲग्री, नंबर अँड पर्सन. म्हणजे जसे की फॉर एक्झाम्पल आय राइट, शी राइट्स, मुझसे इंपॉर्टेंट है, अच्छा शी राइट्स, कोई बात नहीं. तो ये एग्रीमेंट है, सब्जेक्ट और वर्ब का एग्रीमेंट है, उस हिसाब से उसमें चेंजेस होंगे. फाइनाइट वर्ब्स मेक द सेंटेंस कंप्लीट. खरं तर वर्बचं ते कामच आहे सेंटेन्सला कंप्लीट सेन्स मिळवून देणं. एव्हरी सेंटेन्स मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 फायनाइट वर्ब. प्रत्येक वाक्यामध्ये एक तरी फायनाइट वर्ब असलं पाहिजे, म्हणजे ज्या वर्बवरून आपल्याला तो प्रेझेंट टेन्स आहे की पास्ट टेन्स आहे की फ्युचर टेन्स आहे हे कळायला पाहिजे. तर मला असं वाटतं की ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल. एक कॉन्सेप्ट क्लिअर झाली की त्याच्या अपोजिट कॉन्सेप्ट लगेच कळते, नॉन फायनाइट वर्ब. ओके, नॉन फायनाइट वर्ब डज नॉट शो द टेन्स, डज नॉट चेंज विथ द सब्जेक्ट. सब्जेक्ट सोबत तो बदलत पण नाही आणि टेन्स पण इंडिकेट करत नाही. जसं आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. आता ह्या टू बिकम वरून वाक्याचा कोणता काळ कळेल बरं आपल्याला?
टू बिकम, त्याला अगोदर टू लागलेलं आहे, त्याच्यामुळे वाक्याचा काळ कळत नाही. बरं, याच्यावरती सब्जेक्टचा पण काय परिणाम होत नाही. आय असेल तरी तेच येणार टू बिकम, शी असेल तरी येणार, सिंग्युलर असेल तेच येणार, प्लुरल असेल तेच येणार, त्याच्यामध्ये बदल होत नाही. नॉन फाइनाइट वर्ब डज नॉट शो द टेंस. पहला प्रिंसिपल ध्यान में रखो कि टेंस चेंज होता नहीं है और शो करता नहीं, होता नहीं मतलब शो करता नहीं है. एंड डज नॉट चेंज विद द सब्जेक्ट, सब्जेक्ट चेंज किया तो इसमें कुछ बदल नहीं होगा. आया समझ में. दो बातें कि जो भी फाइनाइट वर्ब है, जो भी मैंने अंडरलाइन कर रहा हूं, जो भी रेड में दिए हैं, ये टेंस शो नहीं करते. और दूसरा, सब्जेक्ट का इन पे कुछ असर नहीं होता. तुम सिंगुलर रखो, प्लूरल रखो, देन आफ्टर जेंडर कोई भी हो, नो टेंशन, कुछ चेंज करने की जरूरत नहीं है. आई एंजॉय लिसनिंग टू म्यूजिक, ये एंजॉय ये इंडिकेट करेगा प्रेजेंट टेंस. लिसनिंग ये तो नॉन फाइनाइट है, नॉन फाइनाइट है. आया समझ में. नॉन फाइनाइट है तो इसको प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस बोलने की गलती मत करो. जैसे यहां भी हो गए, वर्ब प्लस आईएनजी है, V1 प्लस आईएनजी है, लेकिन V1 इंडिकेट करता है प्रेजेंट टेंस, सिंपल प्रेजेंट. आईएनजी यहां जिरंड का वर्क कर रहा है, जो कॉन्सेप्ट अभी आपको नहीं पढ़ा रहा हूं, बट ध्यान में रखो मेन वर्ब आ गया, उसके आगे कुछ भी आ जाए, कुछ भी आ जाए, वो टेंस पे इफेक्ट नहीं करेगा, कुछ भी नहीं. चलो, नॉन फाइनाइट वर्ब डू नॉट शो टेंस, ये हो गया, ये हो गया. दे आर इन द फॉर्म ऑफ, कोणकोणत्या फॉर्म मध्ये असतात. टूच्या पुढं V1 असू शकतंय. V1 म्हणजे काय बेटा, बेसिक वर्ब, मेन वर्ब असू शकतोय. त्यानंतर V1 च्या पुढं काय असू शकतंय, आयएनजी असू शकते, गोईंग. देन आफ्टर प्लेइंग, डान्सिंग, असे शब्द असू शकतात. V3 पण असू शकते, गॉन, सीन, डन. सो दिस कॉल्ड एज द नॉन फायनाइट. बघा, पेअर मध्ये रेग्युलर, इरेग्युलर, फायनाइट, नॉन फायनाइट, वीक, स्ट्रॉंग, म्हणजे एक आला आपल्याला की दुसरं ऑटोमॅटिक येते. चला, याच्यानंतर पुढचं बघूया बेटा. हा, जसं म्हणलं की हे मॉडेल वर्ब्स हे आपण सेपरेट क्लासमध्ये घेणार आहे, त्याच्यामुळे ते छोटे करून ठेवलेत तिकडे. त्याच्यानंतर फ्रेझल वर्ब्सवर सेपरेट लेक्चर आहे, किंवा वर्बचा पार्ट 2 आहे. जिरेंड सुद्धा सेपरेट याच्यामध्ये आपण घेणार आहेत. त्याच्यानंतर पार्टिसिपल, हे जे 4 आहेत यांचा एक स्वतंत्र व्हिडिओ करावा लागेल. एकाच व्हिडिओमध्ये ते शक्य होणार नाही, किंवा कदाचित सेपरेट पण करावं लागतील. आता इन्फिनिटिव्ह कशाला म्हणायचं. इन्फिनिटिव्ह सिंपल डेफिनेशन आहे. Infinitive is the 2 plus base form of a verb used as a noun, adjective, adverb in a sentence. एखाद्या वर्बच्या अगोदर टू लागलं, मग त्याचा उपयोग तुम्ही काय काय म्हणून करू शकता. तर नाउन म्हणून, ऍडजेक्टिव्ह म्हणून, ऍडवर्ब म्हणून. त्याला काय म्हणायचं बेटा, इन्फिनिटिव्ह म्हणायचं. बघा, आय वॉन्ट टू बिकम अ टीचर, हे टू लागलं वर्बच्या अगोदर. टू हेल्प अदर्स, इथे पण टू आहे. She is eager to learn, to solve, to study, to do, to catch. She spoke softly, to not disturb others, to lock, to buy. So all these are the verbs, and before that to word is used. तो simple concept लक्षात ठेवा. to plus verb हे जर कॉम्बिनेशन आलं तर ते आहे इन्फिनिटिव्ह. ओके. टू ट्राय इज टू सक्सीड. पुन्हा इन्फिनिटिव्ह कोणताही टेन्स सांगत नाही. टेन्स टॉपिक आपण यानंतरही बघू. अगोदर याच्यावरती लेक्चर सिरीज झालेली आहे, पण पुन्हा बघू. पण इन्फिनिटिव्ह त्याच्यावरती काही प्रभाव टाकत नाही. अँड इन्फिनिटिव्ह इज टू द बेस फॉर्म ऑफ अ वर्ब. इट कॅन बी यूज ॲज अ नाउन, एडजेक्टिव्ह और एडवर्ब. लाइक टू बेस फॉर्म और इन्फिनिटिव्ह. लाइक टू लर्न, यहाँ आएगा कॉम्बिनेशन में टू लर्न. म्हणजे टू प्लस बेस फॉर्म जे काही आहे ते इन्फिनिटिव्ह आहे. मग सिंपल मी काय सांगितलं होतं तुम्हाला, वर्बच्या अगोदर टू लिहिलं की ते झालं इन्फिनिटिव्ह. कधी कधी पीपीटीमध्ये थोडं एखादं एक्झाम्पल अवघड सांगितलं जाते, तर ते ओरली लक्षात ठेवायचं. कधी कधी ओरली अवघड असते, पण पीपीटीमध्ये पिक्चराइज करून सांगितलेलं असते. आपला उद्देश आहे की कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे, आणि पुन्हा जर काही क्वेश्चन आन्सर घेतले तर आपल्याला फटाफट सोडवता आले पाहिजे. जर शेवटचे क्वेश्चन्स आपल्याला व्यवस्थित सोडवता आले आणि एकदम फास्ट, जो टाइम लिमिट दिलाय, एखाद्या प्रश्नाला 1 मिनिट वेळ दिलाय,
तर तो त्याच्या आत होणं अपेक्षित आहे. तुम्ही 10 मिनिटात सोडवत असाल तर त्याला काय अर्थ नाही, ते उत्तर न आल्यासारखंच आहे. म्हणून इफ इट्स ऑल इन गिवन टाइम इट्स ग्रेट. अब इसमें कॉमन एरर्स है. कॉमन एरर्स इन यूजिंग वर्ब्स. स्मॉल मिस्टेक इन वर्ब्स कैन चेंज द मीनिंग ऑफ सेंटेंस. यूज द करेक्ट फॉर्म अँड प्लेसमेंट एव्हरी टाइम. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बघा. ही गो टू स्कूल. आता हे बरोबर आहे का? नाहीये. आपण काय करतो, थर्ड पर्सन सोबत इथे गोज. ही गोज टू स्कूल. दॅट आय हॅव करेक्टेड देअर. शी डोंट लाईक टी. आता शी सुद्धा थर्ड पर्सन पर्सनल सिंग्युलर प्रोनाउन आहे. मग इथे सुद्धा काय येणार, डोंटच्या ऐवजी येणार आहे डझंट. ओके. दे वॉज प्लेइंग. दे खूप सारे आहेत ना, एकटा असतं तर वॉज आला असता. दे खूप सारे आहेत म्हणून काय येणार, वर येणार. आय हॅव वेंट देअर. हॅव सोबत V2 कधीच येत नाही. ओके. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये V2 नाही, V3. हा काही ठिकाणी स्पेलिंग सेम आहेत बरं का, ती गोष्ट वेगळी. इथं आय हॅव गॉन, वेंटच्या ऐवजी गॉन. इथे ही इज नोईंग द आन्सर. ही इज नोईंग, ही इज नोईंग. जरी ग्रॅमॅटिकली किंवा स्ट्रक्चरनुसार ते बसत असेल तर ही इज नोईंग इट्स नॉट अ कंटिन्युअस ॲक्शन. सो ही नोज येणार तिथे. त्याच्यानंतर रॉंग यूज ऑफ मॉड्यूल वर्ब. यू मस्ट टू वर्क हार्ड. यू मस्ट वर्क हार्ड. नीड नॉट टू ॲड इन्फिनिटी हिअर. टू लिहिण्याची काही गरज नाही. तर हे काही कॉमन एरर्स आहेत जे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. आपण जर हे लक्षात ठेवले, आता इथे सुद्धा हे तुमच्यासाठी दिलंय, एरर फाइंड आउट करा. तरी हेल्प करतो मी तुम्हाला. शी डोंट स्पीक इंग्लिश. इथे करेक्शन आहे, काय ते बघा. ही हॅव कम्प्लिटेड. इथे छोटंसं करेक्शन आहे, काय ते बघा. दे वॉज हे आत्ताच डिस्कस केले. आय हॅव रोट इथे प्रॉब्लेम आहे. वी एन्जॉयज इथे प्रॉब्लेम आहे. येते लक्षात. मग फक्त अंडरलाईन केलेल्या शब्दावरती वर्क केलं तर आपण एरर फाइंड आउट करू शकतो. आणि मला वाटतं की एवढ्या माहितीच्या आधारे तुम्हाला ते एरर आतापर्यंत फाइंड आउट करता आलेले असतील. सो नेक्स्ट, एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स. परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यावरती काम करायचंय. ही डॅश टू स्कूल एव्हरी डे. हे वाक्यात अगदी पाठच झाले आपल्याला. त्याच्यात काय आहे, रोजच शाळेत जातो आपण. ही गोज टू. दे डॅश प्लेइंग फुटबॉल नाऊ. इज तर येणार नाही कारण हे प्लुरल फॉर्म आहे. तर दे आर प्लेइंग. शी डझंट लाईक टी. शी डझंट लाईक टी. आता इथे येणार डज शी. आता ॲक्च्युली हे क्वेश्चन टॅग आहे बरं का. क्वेश्चन टॅगचा प्रश्न मध्ये टाकून दिलाय म्हणून इथे इकडे डझंट आलं तर इथे डज येणार. आय डॅश माय होमवर्क एस्टरडे. आता कालच काम कंप्लीट केलंय, डू तर नाही येणार. डन कधी येतंय, जर तिथे हेल्पिंग वर्ब ऑलरेडी असता. डुईंग म्हणजे चालू आहे तर हे येणार आय डीड. वी हॅव वेंट, गॉन, गो, गोईंग. वी हॅव टू गो. हे टू पुढे शिफ्ट झाले. हे टू बेटा इकडे पाहिजे. वी हॅव टू गो. मुंबईला जायला पाहिजे अशा अर्थानं ते सेंटेन्स आहे. ही इज व्हेरी गुड ॲट टेलिंग स्टोरीज, टोल्ड स्टोरीज. टेलिंग स्टोरीज ING लागतं. आणि याच्या अगोदर आपण जे टाइप्स बघितले तिथे याच्याविषयी डिस्कशन केलेलं आहे. यू मस्ट फॉलो, फॉलोइंग, फॉलोज, फॉलोड. द बॉईज डॅश इन द गार्डन. डॅश शी कम टू द पार्टी. ही हॅज जस्ट डॅश हिज वर्क. हे 3-4 क्वेश्चन आणि हे आयडेंटिफाय द टाईप ऑफ वर्क एवढं ॲज अ होमवर्क तुम्ही करायचं. हे सेंटेन्स तुम्हाला आले पाहिजे. जर हे येत नसतील तर पुन्हा तुम्हाला आणखी एकदा याचे टाईप्स बघावे लागतील आणि मग पुन्हा प्रॅक्टिस करावं लागेल. याच्यानंतर ब्रेन बुस्टर्स आहेत म्हणजे जवळपास तसेच एक्झाम्पल आहेत. शी डोंट लाईक टी. एरर काय याच्यामध्ये, शी सोबत डोंट येणार नाही. मग काय येईल, जसं आपण इथे एरर दिलं बेटा डोंट, हे डोंट आहे. करेक्ट काय करायचे, करेक्शन काय करायचे, डझंट. एक करून दिले. याच्यामध्ये सुद्धा बाकीचे एक्झाम्पल्स तुम्हाला करायचे आहे आणि मला विश्वास आहे तुम्ही करू शकता. काय एरर आहे ते फाइंड आउट करणं आणि त्याच्याऐवजी काय करेक्ट येईल हे सुद्धा आपल्याला तिथे सांगायचं आहे.
आणि समरी पूर्ण टॉपिकची समरी या ठिकाणी बिलकुल फास्टमध्ये 2 मिनिटामध्ये मी सांगणार आहे, लक्ष द्या. समरी ऑफ वर्ब्स. वर्ब्स आर द ऍक्शन वर्ड्स अँड हार्ट ऑफ अ सेंटेन्स. ठीक आहे, वर्ब्स आर ऍक्शन वर्ड्स आहेत, इज नाही हा, वर्ड्स, फक्त वर्ड्स, ऍक्शन वर्ड्स. दे टेल अस व्हॉट द सब्जेक्ट डज. सब्जेक्ट काय करतो हे ते सांगतात. कोणकोणते टाइप्स बघितलेत बेटा आपण? मेन वर्ब shows the main action, helping verb helps the main verb to predict the particular tense. Action verb क्या है? shows physical और mental action. Linking verbs क्या है? link the subject with the more information about the subject. इसके बाद ट्रांजिटिव क्या है? ये डायरेक्ट ऑब्जेक्ट है. ट्रांजिटिव में डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आते हैं. और कैसे फाइंड आउट करते हैं? वर्ब को व्हाट से क्वेश्चन पूछने के बाद आता है. इन ट्रांजिटिव वर्ब क्या है? does not have a direct object. Then regular verbs देखा जो ed लगाने से बनते हैं. इस हाँ ed वो नहीं, हाँ जो कोई पॉलिटिकल लीडर के पीछे लगाते हैं वो ed अलग है, ये ed अलग है, ये बेचारी सिंपल है. इसके बाद irregular verb does not follow a fixed rule. फाइनाइट वर्ब हमने देखा has a tense and shows time. इनफाइनाइट एक कोई टाइम शोज नहीं करता, है समझ में, और उस पर किसी का असर भी नहीं होता. देन नॉन फाइनाइट में इन्फिनेटिव है, जीरेंट है, पार्टिसिपल्स है. नॉन फाइनाइट वर्ब्स में हमने ये स्किप किए हैं, हमने नेक्स्ट वीडियो में देखना है इन्फिनेटिव, जीरेंट, पार्टिसिपल्स. इसके बारे में और मॉडल्स के बारे में एक सेपरेट लेक्चर होगा, ये सब वर्ब्स के बारे में. फिर भी पूरे एग्जाम्पल एक एक प्रैक्टिस नहीं किए, ये पूरे एग्जाम्पल प्रैक्टिस करने के बाद तो शायद बहुत टाइम लग जाता. और इसीलिए ऐसे ही इंटरेस्टिंग और यूजफुल, इंटरेस्टिंग बोले तो कोई जोक नहीं यहाँ बोल रहा हूँ मैं, मजेदार वर्ड नहीं बोलूंगा,